नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि नेहमी त्यांना काय गोड बनवायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणींना असतो। तर आज आपण स्पेशल असे झटपट होणारे गुलाबजाम याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पाक जो आहे तो गॅसवर तयार करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। इथे अर्धा किलोचं पॅकेट मी घेतलेलं आहे रेडीमेड गुलाबजामुन बनवण्यासाठी आणि त्यासाठी मी इथे जवळपास 1.5 किलो साखर जी आहे ती पाण्यामध्ये 1 ते 2 ग्लास आपल्याला पाणी जे आहे ते त्यामध्ये घालून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। जास्त उकळायचं नाही आहे। तर एका साईडला आपला पाक तयार होईपर्यंत इथे आपण गुलाबजामुनचं पीठ जे आहे ते मळून घेऊया। मी इथे अर्ध दूध आणि अर्ध पाणी याचा वापर केलेला आहे। एका साईडला आपला पाक जो आहे तो कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचा आहे। पाकामध्ये मी इथे वेलायची जी आहे ती जाडसर अशी कूट करून घातलेली आहे। तर आपल्याला जर आवडत नसेल तर आपण स्किप करू शकता आणि केसर जर असेल तर केसर घालू शकता। इथे माझ्याकडे सध्या केसर अवेलेबल नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे, पण आपल्याकडे जर असेल तर नक्की घाला। अगदी छान असा सुवास येतो आपल्या केसरचा। तर आपला पाक जो आहे तो बोटाला अगदी छान असा चुपचुप झाला पाहिजे। त्याचा अगदी एकच तार झाला पाहिजे, जास्त पण आपल्याला त्याला गाढ नाही बनवायचं आहे। आता आपलं पीठ जे आहे ते जास्त मळायचं नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला छान हाताला तूप लावून जे आहे त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण इथे गुलाबजामुनचे मोदक साईजचे देखील बनवू शकतात, पण मी इथे रेग्युलर आपल्या गोल जे आहे तो शेप दिलेला आहे। आपल्याला ओव्हल शेप देऊ शकतात किंवा मोदक शेप देऊ शकतात, जो आपल्याला आवडत असेल तो शेप देऊ शकतात। पण मी इथे अगदी झटपट बनवते म्हणून मी सध्या गोलच आकाराचे गुलाबजामुन जे आहे ते बनवून घेते। तर रोज प्रसादाला काय बनवायचं हा प्रश्न असतो। तर मुलं जे आहे ते मोदक रोज खाऊन कंटाळतात म्हणून मी आज इथे गुलाबजामुनचे आहे ते बनवून घेते। बाप्पाला रोज आपण असं स्वीट असा नैवेद्य दिला की मुलं देखील त्या निमित्ताने खातात आणि खुश होतात। तर अशा प्रकारे आपल्याला गोळे जे आहे ते छान असे तयार करून घ्यायचे, त्याला क्रॅक पडू द्यायची नाही आहे। तर तुपाचा हात लावायचा आहे जर चिकट होत असेल तर, आणि आपला पाक जर रेडी असेल तर तो एका साईडला आपल्याला ठेवून द्यायचा आहे। आणि इथे तळण्यासाठी आपण तेल किंवा तूप ठेवू शकतात। मी इथे गावरान तूपच वापरलेलं आहे। प्रसादाला आपण छान असं गावरान तूप वापरले की सुवास पण खूप छान येतो, म्हणून माझ्याकडे इथे अवेलेबल होतं घरचं बनवलेलं म्हणून मी इथे तूपच वापरते। जर आपल्याकडे नसेल तर आपण तेलात देखील बनवू शकतात आणि छान असा फ्लेवर येईल। फक्त केसर वगैरे घाला, छान असा सुवास येईल। पण जे आपण हे शुद्ध तुपामध्ये तळतो अगदी त्याचा फ्लेवरच वेगळा असतो। मार्केटमधून मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी जसं होईल त्या पद्धतीने आपण गणपती बाप्पाला नैवेद्य तयार करू शकतात। घरचा अगदी हेल्दी असा आपला हा नैवेद्य तयार होतो, मुलं देखील आवडीने खातात। मार्केटमध्ये सणासुदीच्या ह्या दिवसांमध्ये खूप अशी मिठाईंमध्ये मिळावट असते, म्हणून शक्यतो ह्या दिवसांमध्ये मार्केटमधून मिठाई आणणे शक्यतो टाळावे आणि घरी जसे जमेल तसे आपण नैवेद्य जो आहे तो बनवू शकतात। तर फक्त छान असं आपल्याला जेवढं जमेल तसं, जसं आपण शुद्ध तुपात जर बनवले तर अगदी मार्केटपेक्षाही छान चव आपल्या घरच्या गोड पदार्थांना येते। तर आपल्याला फक्त तूप जे आहे ते जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे, वितळून घ्यायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला आपले गुलाबजामुन जे आहे ते तळून घ्यायचे। जर आपण हाय फ्लेम केली तर आपला बाहेरून गुलाबजामचा कलर ब्राऊन होईल, पण मधून जो आहे त्याच्या गिठोळ्या राहतात, कच्चे राहतात, म्हणून आपल्याला तळण्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार आहे। अगदी मीडियम टू लो फ्लेमवर छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे। मला जास्त ब्राऊन कलर आवडतो म्हणून मी इथे थोडेसे जास्त फ्राय केलेले आहे। जर आपल्याला आवडत नसेल तर आपण गाबुळे रंग असतानाच काढून घेऊ शकतात। गोळे बनवताना जास्त मळायचं नाही आहे, जेणे की मध्ये गिठोळ्या राहणार नाही। अगदी स्मूथ हाताने आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि तळून झाल्यानंतर आपला पाक जो
आपण गॅस बंद केलेला आहे। तर गुलाबजाम गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये सोडून द्यायचे। पाक आपला जास्त गरम नको आहे, थोडासा कोमट असा पाहिजे। तर गुलाबजामुन तळून लगेच झाल्यावर आपल्याला त्यामध्ये सोडून द्यायचे। तर आता मी हे ट्रान्सफर करून घेते नैवेद्य दाखवण्यासाठी। आणि छान असं आपण कोणत्याही बाउलमध्ये काढून ठेवू शकतात। यासोबतच आपण गुलाबजामच्या मध्ये जे आहे ते ड्रायफ्रूट घालू शकतात, पण मला इथे अगदी झटपट बनवायचे होते आणि खूप सारे होते म्हणून मी अगदी झटपट बनवलेले आहे। वरून मी टरबूजच्या बिया घातलेल्या आहे, थोडेसे बदामाचे काप आणि पिस्ताचे देखील काप करून घेतलेले आहेत। आपल्याकडे जे असेल ते आपण घालू शकतात, अगदी काही नसतं तर तरी पण आपण ॲज इट इज असा नैवेद्य देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातील। आणि आपण जे तूप वापरलेलं आहे त्यांनी अगदी छान असा फ्लेवर आलेला आहे। मी इथे आपल्याला गुलाबजामुन जो आहे तो तोडून दाखवते। मधून अगदी छान असे ज्युसी झालेले आहे, रसाळ झालेले आहे आपले गुलाबजामुन, बघू शकता टेक्स्चर अगदी सुरेख आलेला आहे। तर अशा सणासुदीला घरच्या घरी आपण छान मिठाई बनवू शकतात। मार्केटमधून मिळावटची मिठाई देण्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना हेल्दी असं बनवून देऊ शकतात। तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।